या संस्थेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन आणि बापूंचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश असा एक सुवर्ण योग, एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम आज या ठिकाणी इथं पार पडतोय। या सर्व कार्यक्रमाला आणि या प्रवेशा आशीर्वाद द्यायला इथं आलेले आमचे सगळ्यांचेच मार्गदर्शक आणि महाराष्ट्रातले ज्येष्ठ मंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णा खोरे, त्याचबरोबर आता ज्यांनी अतिशय आक्रमक पद्धतीनं हे जयाभाऊंची पहिल्यापासूनची ती काम करण्याची पद्धतच आहे। आणि जयाभाऊ मगाशी म्हटले, गोपीचंद पडळकर साहेबांचं भाषण झालं की आता एवढी बॅटिंग झाल्यावर मी काय बोलू, पण जयाभाऊ तुम्हाला पण माहित आहे की देवेंद्रजींनी तुम्हाला बॅटिंग करायला नाही, विकेट काढायला इकडे पाठवून दिले। त्यामुळं एक एक विकेट तुम्ही सोलापूर जिल्ह्यात ज्यांनी दगाफटका केला अशांचं काढलेलेच आहेत आणि पुढं पण तुमच्या पालकमंत्री पदाच्या आणि नेतृत्वाच्या माध्यमातून नक्कीच हा सोलापूर जिल्हा हा पूर्णपणे सर्व याच्यामध्ये भाजपमय झाल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रात दिसायला लागली आहे। त्यामुळं जयाभाऊ आज इथं उपस्थित आहेत, त्याचबरोबर जे सहकारी मित्र आणि खऱ्या अर्थानं ओबीसींचा ज्यांनी आवाज हा बुलंद केला ते माननीय गोपीचंद पडळकर साहेब इथं उपस्थित आहेत। त्याचबरोबर माझे दुसरे सहकारी मित्र आणि आपले माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब आज इथं उपस्थित आहेत, ज्यांच्या आग्रहामुळं खरं म्हणजे मी इथं आलो किंवा ज्यांनी अगदी मनापासून मला अनेक वेळेला फोन केला की बापूंचा प्रवेश आहे आणि तुम्ही आलं पाहिजे, ते मान्य आपले माजी आमदार राम सातपुते साहेब इथं आहेत, त्याचबरोबर श्रीलेखा अक्का। आज आपल्यातल्या किती जणांना माहीत आहे मला कल्पना नाही, पण ज्या संजीवन विद्यालयामध्ये बोर्डिंगमध्ये मी होतो माझ्या शिक्षिका श्रीलेखा अक्का होत्या, त्यामुळे त्यांच्या हाताखाली मी शिकलेलो आहे किंवा माझं शिक्षण झालेलं आहे। आणि बोर्डिंगला असल्यामुळे जेवणाची फार अडचण असायची, चांगलं खायला मिळायचं नाही, कारण बोर्डिंग म्हटल्यावर आता जे असेल ते खायला लागायचं। मग हळूच आम्ही श्रीलेखा अक्कांच्या त्यांचं डॉर्मेटरीच्या शेजारी रूम होती तिथं जाणार, मग अक्का आम्हाला ऑमलेट करून देणार, हे करून असं म्हणजे त्यांनी खऱ्या अर्थानं वाढवलंय असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही। तेव्हा आज श्रीलेखा अक्का इथं उपस्थित आहेत, तसेच श्री अभिषेक भैया, सत्यजित भैया, अनिकेत भैया, करण भैया, कुणाल भैया, सर्व आज बापूंच्या कुटुंबियांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्याचबरोबर माननीय श्री राजेंद्र पाटील, दिलीप कुमार जाधव, राहुल मानी देशमुख, गणेश चव्हाण, समर कोथमिरे, अक्षय कोथमिरे, धनाजी जाधव, हरिश्चंद्र जाधव, सुलतान शेख, सागर सुरवशे, आपले सरपंच आणि अन्य असंख्य लोकांनी आज बापूंबरोबर भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यांचं मी सर्वांच्या वतीने तर स्वागत करतो। आपले राजन पाटील साहेब मालक इथं उपस्थित आहेत, त्याचबरोबर आपले भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष मान्य चेतनसिंह केदार इथं उपस्थित आहेत आणि सर्व स्टेजवरचे मान्यवर आणि आपण सर्व एवढे तोलामोलाचे मान्यवर। जास्त वेळ घेणार नाही, विखे पाटील साहेबांचं मनोगत भाषण मार्गदर्शन ऐकून हे खरं म्हणजे विखे पाटील साहेबांना पुढं त्यांचं विमानाचं टायमिंग असल्यामुळे त्यांना जायचंय। पण मी पहिल्यांदा तर बापूंचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि बापू आमचे सगळ्यांचेच म्हणजे सगळ्यांनीच आपल्या मनोगतामध्ये तुम्ही प्रवेश केल्यामुळं आज माळशिरसमध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला फार मोठी ताकद ही तुमच्या माध्यमातून मिळालेली आहे हे
सगळ्यांनी बोलून दाखवलंय. मला म्हणजे अगदी सांगायचंय की शाळेत असताना श्रीलेखा अक्का आम्हाला सगळं चांगल्या लोकांबरोबर राहावा, चांगलं काम करावा, हे सगळं आम्हाला त्या सांगायच्या. आणि आम्ही ते ऐकून अक्का आम्ही आधीच भाजपमध्ये गेलो. तुम्ही जरा उशिरा आला असं म्हणायची हे आली. कारण मी पण राष्ट्रवादीत होतो. आम्ही तिकडचं राजकारण बघितले. त्याचा उल्लेख मगाशी सगळ्यांनी केला की जे असतील जे प्रश्न जे आता आपला 22 गावांचा पाण्याचा प्रश्न राम सातपुते साहेबांनी सांगितला, बापूंनी सांगितला, एक भिजत गोंगडं ठेवायचं, प्रश्न मिटवायचा नाही. लोक सारखी आपल्या दारात आली पाहिजेत, आपल्या दारातल्या आपल्या पायऱ्या ज्या आहेत त्या झिजवल्या पाहिजेत. ही काम करण्याची पद्धत ही आम्ही सुद्धा त्या ठिकाणी अनुभवलेली आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं राज्यामध्ये जर दिसणारा अनुभवणारा विकास होत असेल तर तो फक्त भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून होतोय, आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आज आपल्या इथं जी सगळी रस्त्याची, पाण्याची, जे काही मोठमोठ्या योजना झाल्या, आज मोठमोठे रस्ते जे या ठिकाणी झाले, आज जे काही आपण आपल्या इथं दळणवळणाच्या सोयी बघतोय. आज मी सातारवरनं माळशिरसला निघालो, ते तुम्ही सांगा मोजून मी मला वाटतं तास दीड तासामध्ये इथं अकलूजला पोहोचलो. हेच पूर्वी आपल्याला यायला लागत असतं, किती वेळ लागला असतं तुम्ही मला विचार करून सांगा. एक कमीत कमी सातारवरनं इथं यायला 3 ते 3.5 तास लागले असते. पण आज ही रस्त्याची सोय एवढी चांगली झाली म्हणून आज खऱ्या अर्थानं आज आपण एवढं म्हणजे प्रवास आपला सुकर झाला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे का झालं तर आज भाजपचा दृष्टिकोन हा राज्याच्या विकासाच्या दृष्टीने हे लक्षात घ्या. आणि एक आपल्याला खंबीर नेतृत्व तुम्हाला मला सगळ्यांना आता बापूंना मिळालेलं आहे, ते म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं अतिशय खंबीर दूरदृष्टी आणि काम करणारं आणि निर्णय करणारं नेतृत्व हे आपल्या मागे आहे. अगदी खंबीरपणे आपल्याला त्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे कुणीही कुठल्याही गोष्टीला आपल्याला काही कमी पडेल किंवा आपल्या कुठं आखडता घेतला जाईल आपल्या विकास कामांना असं होणार नाही, हे आपण लक्षात ठेवा. त्यामुळे पूर्ण ताकदीनं महायुतीच्या सरकारमधनं किंवा आपल्या भाजपच्या सरकारमधनं 100% बापूंना आणि त्यांच्या या विभागातल्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केलं जाईल. आम्ही सर्वजण, विखे पाटील साहेब तर आहेत, त्यांचा तर एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. आम्ही आज त्यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी वेगवेगळ्या विषयात मिळत असतं. मध्यंतरी आता मराठा आरक्षणाचा विषय झाला, विखे पाटील साहेब समितीचे अध्यक्ष आहेत, मी सदस्य आहे. आज देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं होतं की कुणालाही हात न लावता कुणाच्या आरक्षणाला आम्ही आरक्षण देणार आहे. आणि आज ते त्यांनी करून दाखवलं. मराठा समाजाला आरक्षण दुसऱ्यांदा देऊन दाखवलं ही वस्तुस्थिती आहे. आणि हे करत असताना जे त्यांनी सांगितलं होतं की आम्ही कुठेही दुसऱ्या कुणाचं काढून घेणार नाही. आज मी स्टेजवर आहे, आज पडळकर साहेब स्टेजवर आहेत. मला दोघांना पण माहिती आहे की दोघं पण आम्ही स्वाभिमानी आहे. हे कुठं काय असं झालं असतं किंवा आम्ही काहीतरी ओबीसी समाजाच्या विरोधात काहीतरी केलं असतं तर पडळकर साहेब म्हटले असते राजांच्या बरोबर मी काय बसणार नाही, आपल्यालाही चालणार नाही, कारण स्वाभिमानी माणूस आहे. असं कुठलाही प्रकार झाला नाही. आज आम्ही जे काही समितीनं निर्णय घेतले आणि नंतर जे काही झालं यामध्ये कुठेही फडणवीस साहेबांनी कुणाचंही आरक्षण कमी न करता आज सर्व समाजांना न्याय देण्याची भूमिका घेतली. हे आपण सगळ्यांनी बंधू भगिनींनी लक्षात घेतलं पाहिजे, ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. आज राम सातपुते साहेब, मी आमदार होतो, भाजपमध्ये होतो, तेव्हापासून आमची मैत्री आहे, मी त्यांना बघतोय. सातपुते साहेब, आपण थोडं नक्कीच आपला पराभव हे एवढं काम करून आपला जे काही पराभव झालाय, जेवढा आपल्याला त्याची खंत आहे तेवढी किंवा त्याच्या पण पेक्षा जास्त आम्हाला नक्की आहे. कारण आमचा एक चांगला काम करणारा, समाजासाठी लढणारा मित्र हा विधानसभेमध्ये येऊ शकला नाही, ह्याची नक्कीच खंत आम्हाला आहे. पण मी रामभाऊला सांगू इच्छितो की एक 5 वर्षाचा गॅप जरी रामभाऊ पडला तरी आता जनता जी तुम्हाला आहे ती पुढचे 15-20 वर्ष कायम निवडून देणार आहे, लक्षात ठेवा. कारण माझ्यावर मी सांगतो, माझी पहिली निवडणूक मी पडलोच होतो. माझी पहिल्या विधानसभेला महाराज जिवंत होते, अभयसिंहराजे, मी पहिल्यांदा उभा राहिलो, त्यावेळेला पहिल्यांदा माझा पराभव झाला होता.
आता रामभाऊ त्याच्यानंतर सलग 5वी टर्म मला माझ्या मतदारांनी दिलेली. त्यामुळं लोक ही पराभवाची, जरी आपला पराभव झाला असला तरी त्याची परतफेड जी आहे ती योग्य पद्धतीनं संधी देऊन जनता करते. आणि तुम्ही काम करणारे आहात. पराभूत जरी झाला असला तरी हे फसवून मनभेद करून एक फेक नरेटिव्ह ज्याला आपण म्हणतो हा लोकांमध्ये पसरून तुम्हाला पराभवाला सामोरं जायला लागलं रामभाऊ. त्यामुळे घाबरू नका. आणि तुम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही हे मला माहित आहे. तुम्ही आज सुद्धा समाजात आहे, जनतेमध्ये आहे, काम करताय. आज माझ्याकडे असेल, विखे पाटील साहेबांकडे असेल, देवेंद्रजींकडे असेल, गोरे साहेबांकडे असेल, सगळ्यांकडे वेगवेगळ्या पद्धतीनं पाठपुरावा करून माझ्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे, माझ्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, ही भावना, भूमिका ही राम सातपुतेंची कायम राहिलेली आहे. हे आम्ही सगळ्यांनी बघितलं, तुम्ही पण बघताय. तेव्हा आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आज जी ताकद आपली या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची वाढत चालली आहे, ही ताकद माळशिरस, अकलूज या परिसरातली सुद्धा आपल्याला वाढवून परत एकदा येणाऱ्या विधानसभेचा गुलाल हा राम सातपुतेंच्या अंगावर कसा पडेल आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता गुलालामध्ये कायम कसा राहील हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि मला वाटते याची सुरुवात ही आता अकलूजच्या नगरपालिकेपासून झाली पाहिजे. असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. आणि त्या पद्धतीनं सगळ्यांनी कामाला लागावं, त्या पद्धतीनं नियोजन करावं. आज गोरे साहेबांसारखं या जिल्ह्याला पालकमंत्री मिळालाय, त्यांनी सांगितलं की कुठेही मी कुणाला आम्ही आडवं जात नाही, पण आडवं आलं तर सोडत नाही. हे आमचं सातारचा आमचा बाणा आहे हा. आणि इथं लागूनच त्यानं बरोबर इकडं पाठवून दिलंय. कारण इथं जे काही थोडं म्हणजे काय म्हणायचं दरबार वगैरे सगळे जे बोलले गेले, हे सगळे जे दरबार वगैरे मोडीत काढायला एकच माणूस खंबीर होता आणि तो माणूस बरोबर देवेंद्रजींनी इकडे पाठवून दिला. मग नक्कीच आज गोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूरमध्ये भाजपची घोडदौड चालू आहे. आणि येणारं त्याचं जे काही ज्याला आपण परिपाक म्हणू तो येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये दिसल. नक्कीच सोलापूर जिल्हा भाजपमय झालेला असेल असं चित्र येणाऱ्या निवडणुकीनंतर दिसेल याची 100% मला खात्री आहे. ज्याशिवाय घेत नाही. परत एकदा बापूंचं सर्व कुटुंबियांचं मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बापू या विभागातले कुठलेही रस्त्याचे, पुलाचे काही विषय असले आपण या आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना पाठवा. जेवढं काही माझ्याकडनं, माझ्या विभागाकडनं सहकार्य करता येईल तेवढं पूर्ण सहकार्य राम सातपुते साहेब, बापू आणि सगळ्यांना 100% करेन एवढा शब्द देतो. परत एकदा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बापूंना आणि श्रीलेखा अक्कांना मनापासून भाजप प्रवेशाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.